नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, संचालक स्वप्नील देवरे सर, संचालक देवरे अकॅडमी नाशिक. तुम्ही बऱ्याच 2 ते 3 दिवसापासून बघता PSI वय वाढ झाली पाहिजे. पुण्यात कालपासून मोठं आंदोलन चालू झालं. आज पण जवळपास झेड ब्रिजवर बरेच हजारो विद्यार्थी जमा झालेले आहेत. तर या आंदोलनासाठी किंवा याच्यासाठी नाशिकमधील सर्व अकॅडमी असेल किंवा देवरे अकॅडमीचा पण आपण सपोर्ट दर्शवलेला आहे, बरोबर. तर याच्यासोबत जे आंदोलन करतात जे विद्यार्थी आहेत की सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे बऱ्याच गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. पण आयोगाने तर नक्की विचार केला पाहिजे. पण या विचार करत असताना माननीय मुख्यमंत्री असेल किंवा जेवढे मंत्रिमंडळात जेवढे असतील त्यांनी नक्की या विद्यार्थ्यांचा विचार करावा आणि 4 जानेवारीला जो पेपर होणार आहे की त्याची एक्झाम पोस्टपोन करून परत फॉर्म भरण्यासाठी एक साईट ओपन करावी काही दिवसासाठी. एक कमी दिवस 10-15 दिवसाचा कालावधी देऊन जानेवारीमध्येच एक्झामचं शेड्यूल लावावं आणि जे विद्यार्थी नाराज होत आहेत की त्यांचं 1 वर्ष वाया गेलेले किंवा आयोगानेच ऑलरेडी गव्हर्नमेंटनी GR लेट पाठवल्यामुळे आयोगाने ऍड लेट काढली, त्याच्यामुळे काय झालं की परीक्षा लेट झाली आणि त्या विद्यार्थ्यांचं वयापासून ते वंचित राहिले, म्हणजे ते एक्झाम देऊ शकत नाही. याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी असतील किंवा जे मंत्रिमंडळात असतील यांनी नक्कीच विचार करावा. आणि बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या मंत्र्यांना, खासदारांना, आमदारांना निवेदन दिले विद्यार्थ्यांनी. पण याच्यावर आणखी माननीय मुख्यमंत्र्याकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. तर त्यांनी नक्कीच चांगला विद्यार्थ्यांसाठी एक विचार करावा आणि एक्झाम ही थोडीशी पुढे पोस्टपोन करून काही फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करावी, जेणेकरून जे विद्यार्थी मुकलेले त्यांना फॉर्म भरता आला पाहिजे. त्यांचं जे स्वप्न आहे की PSI होण्याचं जे स्वप्न आहे ते वयामुळे होत नाही, की त्यांना एक शेवटची संधी द्यावी. शेवटच्या संधीमध्ये महाराष्ट्रातील बरेच काही विद्यार्थी असतील ते सोनं करू शकतात, PSI परीक्षा पास करू शकतात, असे बरेच काही विद्यार्थी असतील. पण एक शेवटचा चान्स म्हणून त्यांना द्यावं असं आम्ही अकॅडमीच्या वतीने आम्ही सांगत आहोत. बाकीचं अकॅडमी कुठल्याही आंदोलनात किंवा कुठल्याही गोष्टीला सहकार्य करत नसतो, पण ठीक आहे, एक शेवटचा चान्स म्हणून आम्ही विनंती करतो की याच्यावर महाराष्ट्र शासनाने नक्कीच विचार करावा. हे आम्ही तुम्हाला अकॅडमीतर्फे सांगत. थँक्यू व्हेरी मच.